हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू वन न्यू व्लॉग. तर आज मी इथे तुमच्यासाठी बनवणार आहे लेमन राईस. मला खूप क्रेविंग होत होती खायची, तर मी बोलले बनवूया. तर इथे सगळ्यात आधी मी इथे ऑइल टाकून घेतलं आहे कुकरमध्ये. त्याच्यानंतर आपण इकडे ॲड करणार आहोत जिरं, मोहरी. जे बेसिकली आपण जे मसाले टाकतो तेच याच्यामध्ये टाकणार आहे, नवीन असं काही नाही आहे. बट बोलले की बिगिनर्स असतील तर रेसिपी बघतात, सो आपण शेअर करूया. सो इथे जिऱ्याची मी चांगली इथे फोडणी देणार आहे. जिरं टाकलं आहे, इकडे मोहरी टाकते आणि हे छान असं फुलून द्यायचं ऑइलमध्ये. देन ह्याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे कांदा. आणि मी हे थोडेसे आपण जे ग्रेव्हीसाठी कसे कट करतो तसे मी कट केले, एकदम बारीक नाही. पुलावसाठी वगैरे जसं कट करतात तसे कट करून घ्यायचे. कढीपत्ता टाकला याच्यामध्ये आणि हा कांदा आपल्याला छान ब्राऊन होऊन द्यायचा. त्या लवकर ब्राऊन होण्यासाठी थोडंसं मीठ आधी आपण टाकून घेतो, तसंच टाकून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसंच. नंतर पण आपण ॲड करू थोडंसं मीठ. देन आता हे चांगलं ब्राऊन होऊन द्यायचं. नंतर मग आपण टॅमॅटो ॲड करूया. इथं टॅमॅटो ॲड केलं आहे मी आणि हे सगळं छान मिक्स करूया. इकडे मिरची पण छान मी गोल राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेली, बारीक बारीक पीस. छान असं मिक्स करून घ्यायचं. देन आपण जेवढं काही ॲड करणार आहोत ते ॲड करायचं एक एक करून. याच्यामध्ये आता मी हळद टाकून घेते. तुमच्या अंदाजे तुम्ही जेवढं क्वांटिटीमध्ये बनवणार त्यानुसार तुम्ही टाका. ते मी हळद टाकून घेतले. थोडंसं धने पावडर टाकते मी. छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथे शिमला मिर्च, थोडीशी शिमला मिर्च एकच घेतली होती मी कट करून एकदम बारीक, ते ॲड केलं आहे. आता इकडे पण फरसबी होते माझ्याकडे, ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. देन हे मटारचे पीस छान होते, हे पण ॲड केलं ह्याच्यामध्ये. तुम्हाला जे जे काही टाकायला आवडतं ह्याच्यामध्ये ते तुम्ही ॲड करू शकता. जसं पुलावमध्ये आपण टाकतो आपल्याला जे आवडतं ते. त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेत आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. देन इकडे राईस पण मी 2-3 वेळा धुवून ठेवलं होतं बाजूला. इकडे आता मी ह्याच्यामध्ये बटाटे ॲड केलेत. छान मोठे मोठे त्याचे स्लाइस कट करून घेतले होते. तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही ॲड करून टाकू शकता याच्यामध्ये. आणि आहे ना, ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लेमनचं ज्यूस टाकता तेव्हा ते बी असते ना लेमनची, ते साईडला आधीच कट करतानाच साईडला करा. आता मी नंतर वरून हे थोडंसं मीठ टाकते, आधी आपण टाकलेलंच. आता आपण याच्यामध्ये राईस ॲड करूया. राईस पण मी 2-3 टाईम मस्त वॉश करून घेतलेलं. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या राईसमध्ये आपल्याला जास्त पाणी नाही नंतर ॲड करायचं आहे. जास्त ॲड करणार तर एकदम पुलाव असं वाटणार नाही. थोडंसं ड्राय ठेवायचं आपल्याला राईस. एकदम बोलतात ना फडफडीत झालं पाहिजे राईस आपला, म्हणून जास्त पाणी मी नंतर ॲड नाही करणार आहे. थोडंसंच आधी केलं आहे, नंतर पण थोडंसं ॲड करू आपल्याला जेवढं वाटेल तेवढं. इकडे आता मी लेमन ज्यूस टाकून घेते. पूर्ण एक लेमन मी घेतलेला, त्याचे पीस कट करून त्याचे बिया साईडला करून मी याचा ज्यूस एक साईडला करून घेतला होता. आता हे थोडंसं राईस याच्यामध्ये राहिलेलं ते पण पाणी ॲड करून आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. देन लास्टला आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीर ॲड केली की मग तुम्हाला जेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तेवढं टाकून घ्यायचं.
म्हणजे थोडक्यात राईस पूर्ण डीप होतील एवढंच पाणी टाकायचं आपल्याला, जास्त बिलकुल नाही टाकायचं. बघा इथे मी पाणी याच्यामध्ये ॲड केलं. दॅट्स इट. आणि ही होती आपली सोपी पद्धत लेमन राईस बनवायची. आता इथे मी कुकर लावून घेते. 5-6 मस्त शिट्ट्या काढून घ्यायच्या. पटापट शिट्ट्या होतात. 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या चांगल्या. आणि इथे आपण लावून घेऊया आणि थोड्या वेळाने बघूया की कसं बनतं आहे. आणि इथे आता झालेल्या आहेत आपल्या शिट्ट्या. आणि हे बघा किती मस्त कलर आला आहे आणि मस्त असं स्मेल येत होतं. आपल्या इथे बनवून रेडी आहे. आता मी तर गरम गरम खाणार आहे. तुम्ही पण हे नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं बनलेलं तुम्ही बनवलं असेल तेव्हा. बाय बाय.